नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आरोग्यविषयक सल्ला मिळवतो थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून. आजकाल आपलं जीवन इतकं धावपळीचं झालंय की 60 नंतरची दुखणी आपल्याला लवकर येऊन जडतात. सांधेदुखीविषयी बोललं की दोन शब्द प्रामुख्याने कानावर पडतात, ते म्हणजे ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओआर्थरायटिस. या ऑस्टिओआर्थरायटिसवर नेमके अत्याधुनिक उपचार आज कोणते उपलब्ध आहेत याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर रौनक शाह. नमस्कार डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. सर्वात प्रथम धन्यवाद आम्हाला हे प्लॅटफॉर्म द्यायलासाठी आणि आम्हाला इकडे बोलायलासाठी. डॉक्टरांशी चर्चा करण्यापूर्वी त्यांची ओळख आपल्याला करून देते. तर डॉक्टर रौनक शाह हे ट्रॉमा आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन या विभागातील एक प्रसिद्ध नाव आहे. ते प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. मीरा रोडमधील वोखार्ड हॉस्पिटलमधून ते रुग्णसेवा देतात. तसंच त्यांचं कांदिवली पश्चिम भागात रिवाइव्ह ऑर्थोपेडिक क्लिनिक हे स्वतःचं क्लिनिक आहे, तिथून ते रुग्णसेवा देतात. रोबोटिक नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट, ट्रॉमा केअर अँड ऑर्थोस्कोपिक सर्जरीज यामध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते रुग्णांवर उपचार करतायत. रुग्णांना नवजीवन देणं, एक वेदनारहित आयुष्य मिळवून देणं हेच त्यांचं ध्येय असतं. त्यांनी MS इन ऑर्थोपेडिक ही पदवी संपादित केल्यानंतर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये फेलोशिप मिळवली, रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये फेलोशिप मिळवली आणि त्याचबरोबर ऑर्थोस्कोपिक सर्जरीमध्ये सुद्धा त्यांनी फेलोशिप मिळवलेली आहे. आणि ऑर्थोपेडिक या क्षेत्रात त्यांना 9 वर्षांहून अधिक समृद्ध असा अनुभव आहे. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवूया. डॉक्टर रौनक, सुरुवातीला आम्हाला हेच सांगा की मुळात ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे नेमकं काय आहे? हाय दर्शकांनो, मी डॉक्टर रौनक शाह, जॉइंट रिप्लेसमेंट एवं ट्रॉमा सर्जन ऑपरेटिंग ॲट वोखार्ड हॉस्पिटल मीरा रोड ॲज वेल एज साऊथ मुंबई. आज आपण बघताय ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे गुडघात होतं झीज, त्याच्यात काय पर्याय म्हणजे त्याच्यात काय असू शकतं आहे त्याची माहिती मी आज आपण सगळ्यांना देणार आहेत. तुम्ही जे प्रश्न विचार केला आहे ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे गुडघात होता झीज, ते गुडघात होण्याच्या सर्वात सामान्य प्रकारच्या झीज म्हणजे हाडाच्या झीज कसं प्रकारे होत आहेत ते मी तुम्हाला सांगतायत. वयांपेक्षांना लोकांना हाडामध्ये जे हाडाचे आवरण आहेत, ज्याला आपण कुर्च्या म्हणतायत, ते हळूहळू झिजून जात आहेत. आता हे जे झीज आहेत ते वयांपेक्षांना जास्त वाढवत आहेत. वाढल्या झीजमुळे ते ऑस्टिओआर्थरायटिसचे काही भिन्न भिन्न ग्रेड्स असतात. ते आपण आज इथे माहिती देणार आहेत तुम्हाला. बरं, अतिशय सोप्या भाषेत तुम्ही सांगितलं की ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे नेमकं काय, पण मुळात कोणत्या वयोगटातल्या लोकांना याचा जास्त धोका असतो? म्हणजे या वयोगटात तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिस होऊ शकतो, असं कोणतं वय असतं? ऑस्टिओआर्थरायटिस जे आहेत ते सर्वात कॉमन म्हणजे वयांपेक्षांना लोकांना जास्त होत आहेत. भौतिक जर विचार करतायत तर 65च्या नंतर ह्याचे आजार खूप जास्ती आहेत. जर आपण असं बघतायत की हे जे ऑस्टिओआर्थरायटिसचे काही पेशंट असतात ते 70 to 85% ऑफ द पेशंट्स म्हणजे हे जे सगळे असतात त्यांची वय बहुतेक 60च्या नंतर होत आहेत. लठ्ठिल्लापणा झाल्याबद्दल किंवा तुमच्या जे गुडघ्यामध्ये इंजरी झाल्यानंतर तुम्ही जर त्यांची ट्रीटमेंट टाईमवर बरोबर नाही केली तर ते यंग एजमध्ये पण डेव्हलप असू शकतात. बरं डॉक्टर, खरं तर कोणताही आजार हा अचानक उद्भवत नाही. त्याची काही सौम्य असतील किंवा अगदी जलद गतीची असतील ती लक्षणं, संकेत आपल्याला आपलं शरीर देत असतं. ऑस्टिओआर्थरायटिसची अशी कोणती लक्षणं असतात जी दिसली की आता अजिबात वेळ न दवडता आपण तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, हे प्रत्येक व्यक्तीने ओळखलं पाहिजे? खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही विचारलेला आहेत. आता हे जे ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे गुडघ्यात झालेली झीज कधीपासून तुम्ही थांबवू शकणार आहे त्याच्यात घेऊन, म्हणजे घरा ते उपचार केला आणि तर सुद्धा ते पेन तुमच्या जात नाही किंवा सकाळी संध्याकाळी रात्री नियमित तुम्हाला असं प्रकारे दुखायला वाटतंय किंवा जर तुमची जोडची जे फ्लेक्सिबिलिटी आहेत म्हणजे सांधा वाकवायचा आणि सरळ करायचा प्रकार जे अडकलेला वाटत आहेत किंवा जर पेशंटला नाईट पेन होत आहेत, जर पेशंटला असं वाटत आहेत की ADL म्हणजे ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लाईफस्टाईल जर तो हॅम्पर झालेली आहेत किंवा जर घरातून घरात जे उपचार केला आणि त्याच्याने खूप चांगले फायदे नाही भेटले तर तुम्हाला ऑर्थोपेडिक कडे जायला पाहिजेत असते. अच्छा, पण आजकाल जर आपण पाहिलं ना तर ऑस्टिओआर्थरायटिस हा केवळ वृद्धांचा आजार राहिलेला नाहीये. आता हे दुखणं तरुणांमध्ये सुद्धा आढळतं. तरुणांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस आढळण्याची नेमकी कारणं काय डॉक्टर? ह्याचा जर मी आन्सर देईल तर आता आमच्या क्लिनिकमध्ये डे टू डे केअरमध्ये जर आम्ही बघतायत तर तरुणा मुला म्हणजे ज्यांची वय 25 ते 45 मध्ये आहेत, 25 to 45 इयर्स ऑफ एज,
म्हणजे तो पेशंट आहे त्याच्यात जर मी कॅटेगराईज करतायत की काय बरं हे वयामध्ये गुडघाच्या पेन किंवा बॅक पेन जास्ती कॉमन झाला आहे, त्याच्यात आन्सर असं असते की तो पेशंट जे आहेत ते 2 कॅटेगरीमध्ये आम्ही डिवाईड करतायत. एक जे आहेत ते न्यूट्रिशनल डेफिशियन्सी, एक सेकंड जे आहेत ते स्पोर्ट्स इंजरी. आता खूप लोक म्हणजे स्पोर्ट्समध्ये किंवा जिम ट्रेनिंगमध्ये किंवा काय म्हणजे खेळताना हे सगळं करताना त्यांच्या गुडघ्यामध्ये इंजरी होऊन जात आहेत किंवा अबनॉर्मल टेक्निकनी म्हणजे जे विदाऊट ऑब्झर्वेशन जर ते कसरतमध्ये जात आहेत आणि त्यांना हे सगळं त्रास होत आहेत, गुडघ्यामध्ये काय इंजरी होऊन जात आहेत, ते लोक प्रॉपर ट्रीटमेंट घेत नाही. समयानुसार जर त्यांची ट्रीटमेंट प्रॉपर भेटलेली नाही तर तो पेशंटला कमी वयामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस होऊ शकते. त्याचं कारण काय की त्याच्या मेनिस्कसमध्ये म्हणजे गुडघाची होती जे गादी तिथे इंजरी झाली आणि आता इंजरी झाल्यानंतर पण ते लोक तसंच प्रकारे नियमित कसरत करताय, नियमित चालता फिरता स्पोर्ट्स खेळताय, म्हणून ते गुडघात आजची जे काटलेज म्हणजे तुमचे कुडच्या जे आहेत ते हळूहळू झिजून जात आहेत. म्हणून कमी उमरमध्ये पण आता आम्ही जर बघतायत तर लोकांना ऑस्टिओआर्थरायटिस डेव्हलप होऊन जात आहेत. दुसरी जी गोष्टी आहेत ते न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. फार कॉमन आता असं दिसत आहेत की लोकांना व्हायटामिन D3 किंवा कॅल्शियमची डेफिशियन्सी एवढं भरपूर झालेली आहेत की ऑफिसमध्ये काम करतानाचे लोक असतील की कमी वयांचे लोक असतील ते लोकांना पण गुडघाच्या पेन खूपच जास्ती म्हणजे हे होऊन जात आहेत. बरं, ऑस्टिओआर्थरायटिसचं निदान जेव्हा होतं तेव्हा गुडघा बदलणे किंवा गुडघ्याचं प्रत्यारोपण करणं, ज्याला आपण नी रिप्लेसमेंट म्हणतो, हाच शेवटचा पर्याय असतो, म्हणजे त्याच्याशिवाय काही उपायच नसतो डॉक्टर? नाही, लोकांना असं वाटतंय की गुडघ्यात झालेली झीजमध्ये त्याच्या पुढच्या पर्याय आहेत, त्याच्या जे उपचार जे आहेत ते फक्त नी रिप्लेसमेंट सर्जरी आहेत. तसं नाहीत. गुडघ्यात होण्याची जी झीज आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रकार असतात, वेगवेगळ्या ग्रेड्स असतात. जर तुमच्या गुडघ्यामध्ये झालेली झीज जे आहेत कदाचित ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 मध्ये झालेली असेल, म्हणजे काय की ते गुडघ्यात झालेली झीज अजून खूप फार प्रसरलेली नाहीत, तर तो पेशंटासाठी नी रिप्लेसमेंट किंवा शस्त्रक्रिया करायच्या काहीच जरूरत नसते. आपण ऑर्थोपेडिक सर्जन काय करतायत की जर पेशंटला बघतायत त्यांच्या क्लिनिकल इव्हॅल्युएशनच्या नंतर पेशंटचा एक एक्सरे काढतायत. एक्सरे काढल्यानंतर आम्हाला गुडघ्यात होण्याची जे झीज आहेत त्याच्या तबक्का आम्हाला कळतायत. ते जे तबक्का आहेत ते वेगळे वेगळे तबक्का ग्रेड 1, 2, 3, 4 असतात. जर तुमच्या गुडघ्यात झालेला झीज जे ग्रेड 1 आणि ग्रेड 2 पासूनच असेल तर तो पेशंटांना फक्त भौतिक आपण व्यायाम केला किंवा दवागोळी औषध दिला किंवा इंजेक्शन दिला त्याच्याने खूप जास्त चांगला फायदा भेटू जातात. जर तुमची झालेली जे झीज आहेत तर जर ते ग्रेड 3 मध्ये आहेत तर तो पेशंटांना आम्ही भौतिक इंजेक्शन देऊन हे झीजला बरू करू शकतात किंवा तो पेशंटांच्यासाठी पार्शियल नी रिप्लेसमेंट म्हणजे भौतिक आंशिक गुडघाचा जोड प्रत्यारोपण पार्शियल नी रिप्लेसमेंट करून ते झीजचा उपचार करू शकतात. जर तुमच्या गुडघ्यात झालेली झीज ग्रेड 4 म्हणजे चौथा तबक्का शेवटच्या तबक्कामध्ये झालेला आहेत, पण तर सुद्धा जर तुमच्या क्लिनिकल इव्हॅल्युएशन म्हणजे गुडघ्याला आम्ही जर तेव्हा चेक केला आणि गुडघ्याच्या आतच्या जे पेन असतात, जे तुमच्या तिरछापणा असतात, जे तर खूप जास्त आहेत नाही, तुम्ही तुमच्या स्वतःच्या ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लाईफ स्वतःच करू शकता आहेत, तर सुद्धा पण आम्ही ऑर्थोपेडिक सर्जन ह्याच्यासाठी नी रिप्लेसमेंट सर्जरी किंवा शस्त्रक्रिया उपचार तुम्हाला देणार नाहीत. ते फक्त तोच पेशंटसाठी आहेत ज्यांची जीवनशैलीमध्ये भरपूर फेरफार झालेला आहे. नी रिप्लेसमेंट इज नॉट दी ओनली सोल्युशन फॉर एव्हरी ऑस्टिओआर्थरायटिस. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे खूप वास्ट कंडिशन आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रेड्स आहेत. जर तुमचे ग्रेड्स चौथे तबक्केचे झाले त्याच्यानंतर तुमचे सिम्पटम्स एवढं जास्त झाले की तुमची जीवनशैलीमध्ये फेरफार झाले, उठायला बसायला किंवा रात्री झोपताना सगळेच वेळा तुम्हाला जर खूप भरपूर त्रास आहेत, म्हणजे आपण असं म्हणतायत की आता भौतिक घराचे बाहेर जायला त्रास होत आहेत किंवा म्हणजे चौगान गार्डनमध्ये जायचा त्रास होत आहेत, तर तो पेशंट आहे हु ऑल आर द आयडियल कॅन्डिडेट्स, म्हणजे तो पेशंटसाठी आम्ही नी रिप्लेसमेंट सर्जरीचा ऑप्शन देत आहेत. बरं, पण जेव्हा एखाद्या रुग्णावर आता शस्त्रक्रिया करायचीच आहे असा निर्णय घेतला जातो आणि मग त्याच्या गुडघ्यामध्ये इम्प्लांट्स बसवले जातात, या इम्प्लांट्सचे पण वेगवेगळे प्रकार असतील ना डॉक्टर? हे प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला हे आमचं जे बोन मॉडेल असते त्याच्यामधून जर तुम्हाला समजावेल तर तुम्हाला जास्ती कळेल. ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतायत की हे आपल्या शरीरची जी रचना असते त्याच्यामध्ये गुडघा काय असं प्रकारे दिसतं असेल. ह्याच्यात हे जे आहेत वरचा हाड मांडीचा हाड, त्याच्या खालचा हाड शीन बोन आणि ह्याच्या वर जे दिसत आहेत आपला ते आहेत तुमची पटेला म्हणजे वाटी. आता जर हे वाटीला मी साईडवर करतायत तर गुडघ्यात आत 2 लिगामेंट दिसत आहेत.
त्याच्यात लिगामेंटमध्ये जे पुढचे लिगामेंट आहेत त्याच्या आम्ही म्हणत आहे एंटिरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणजे ACL. त्याच्या पाठीमागेचा एक लिगामेंट असते त्याला आम्ही म्हणत आहे PCL म्हणजे पोस्टिरियर क्रुशिएट लिगामेंट. गुडघ्यात सर्वप्रथम स्टेबिलायझर्स म्हणजे 4 भौतिक मेन स्टेबिलायझर असते. त्याच्यामध्ये MCL म्हणजे मेडियल कोलॅटरल लिगामेंट, LCL म्हणजे लॅटरल कोलॅटरल लिगामेंट. हे आधी जे हे पुढे दिसत आहेत ते ACL आणि पाठीमागे दिसत आहेत ते 4th PCL. ह्याच्यात गुडघा नी रिप्लेसमेंटमध्ये वेगळं प्रकार सर्जरीच्या काय असतात. काही लोक हे गुडघ्याच्या रिप्लेसमेंट करताना तुमच्या जे ACL आणि PCL दोन्ही लिगामेंटला कट करून रिप्लेसमेंटच्या सर्जरी करतायत. हे सर्जरी ते म्हणतायत PS म्हणजे पोस्टिरियर स्टॅम्प राईट. आणि काही लोक हे तुमच्या जे लिगामेंट आहे सर्व लिगामेंटला इंटॅक्ट ठेवत आहे, फक्त तुमच्या जे ACL म्हणजे एंटिरियर क्रुशिएट लिगामेंट आहेत त्यालाच फक्त कट करतायत. ते सर्जरीला म्हणायचं CR म्हणजे म्हणतायत क्रुशिएट रिटेनिंग सर्जरी. क्रुशिएट रिटेनिंग सर्जरी जे आहेत त्याचा रिझल्ट फार चांगलं भेटत आहेत. काय बरं, ते सर्जरी करताना आम्हाला जे गुडघ्याचा जे हाड असते आतमध्येचा त्याला कट करायचं एवढी जास्ती गरज पडत नाहीत. कमी कट करून आणि तुमच्या स्वतःचा जे लिगामेंट आहेत पोस्टिरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणजे हे त्याला आम्ही सेपरेट ठेवून हे सर्जरीचा उपाय करू शकतायत. ठीक आहे. अजून वेगळा जे नवीन पद्धती म्हणजे काही लोक म्हणतात की पार्शियल नी रिप्लेसमेंट. पार्शियल नी रिप्लेसमेंटमध्ये आंशिक गुडघ्याच्या जोड प्रत्यारोपण. त्याच्यात आपण जे गुडघ्याच्या आतच्या जे पार्ट आहेत जिथे फक्त जेवढा आतच्याच पार्टमध्ये झीज झालेली तोच पार्ट रिप्लेस करतायत. त्याच्यात आपला गुडघ्याची जे गादी आहेत ते बाहेरची गादी, अजून पुढचं जे ACL लिगामेंट होतं तो लिगामेंट आणि 4 स्टेबिलायझर्स ऑफ युअर नी म्हणजे ते सगळेच लिगामेंट तसंच राहणार. फक्त झिजलेला जे पार्ट आहेत जे आपला कार्टिलेज किंवा जे आपला कुर्चं जे झिजून गेलेलं आहे त्याच्यात रिप्लेस करून नवीन इम्प्लांट इथे आपण टाकतायत. ह्याला म्हणायचं आहे पार्शियल नी रिप्लेसमेंट. म्हणजे वेगळे सर्जरी फॉर वेगळे ग्रेड्स. जर तुम्ही विचार करतायत की ग्रेड 4 ऑस्टिओआर्थरायटिस त्याच्यामध्ये काय होतं आहे की गुडघ्याच्या आतच्या पार्ट, गुडघ्याच्या बाहेरच्या पार्ट आणि गुडघ्याच्या वरच्या पार्ट त्याला आपण म्हणताय ट्राय कंपार्टमेंट ऑस्टिओआर्थरायटिस. म्हणजे त्याच्यात आपण संपूर्ण गुडघ्याच्या जोड प्रत्यारोपण करणार आहे. जर तुम्ही म्हणतायत की ग्रेड 3 ऑस्टिओआर्थरायटिस किंवा ग्रेड 2 ऑस्टिओआर्थरायटिस त्याच्यात गुडघ्याचा फक्त आतच्या पार्ट म्हणजे मेडियल कंपार्टमेंटमध्ये झीज होत आहेत, त्याच्यात आपण जे सर्जरी देत आहेत तो म्हणतायत पार्शियल नी रिप्लेसमेंट. आता जे प्रत्येक प्रकाराचे नी रिप्लेसमेंट सर्जरी आहेत त्यांचे वेगळे फायदे आणि वेगळे प्रोन्स आणि कोन्स असतात. अच्छा, आज जर आपण शस्त्रक्रियेमध्ये सर्वात प्रगत कोणता पर्याय असं म्हटलं तर सर्वात आधी नाव येतं ते रोबोटिक शस्त्रक्रियेचं. डॉक्टर, तुमच्याकडून ऐकायचं आहे की रोबोटिक नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय, सोबतच सबवॅस्टस शस्त्रक्रियेविषयी सुद्धा माहिती द्या. आधी आपण हे जे सांगितलं ते सगळे होते वेगवेगळे प्रकार ऑफ नी रिप्लेसमेंट इम्प्लांट्स आणि नी रिप्लेसमेंट सर्जरीज. त्याच्यात पण आधुनिक आता जे नी रिप्लेसमेंटमध्ये आलं आहे ते आहेत ते रोबोटिक नी रिप्लेसमेंट. आणि आम्ही स्वतः जो प्रकारांनी सर्जरी करतायत त्याला म्हणताय सबवास्टस नी रिप्लेसमेंट सर्जरी. म्हणजे आधी मी तुम्हाला सांगताय सबवास्टस नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे काय. सबवास्टस नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे आपला हे जे गुडघ्याच्या स्नायू आहेत हे स्नायू जे गुडघ्याला वाकवायच्या आणि सरळ करायचं जे काम करतायत ते गुडघ्याची एक्सटेन्सर मिकॅनिझम आहेत. ते स्नायूला म्हणत आहे क्वाड्रिसेप मसल्स. आता जर आम्ही तुम्हाला असं सांगू सबवास्टसमध्ये काय की हे जे गुडघ्याचे जे मेन स्नायू आहेत त्याच्यात कट केल्यापेक्षा आम्ही तुमची जोड प्रत्यारोपण करणार आहे. म्हणजे हे जे गुडघ्याचे स्नायू आहे त्याला भौतिक आम्ही फक्त लिफ्ट करतोय. लिफ्ट करून संपूर्ण जोड प्रत्यारोपण असं प्रकारे करून देत आहेत. म्हणजे ह्याच्यात प्रकारे जर मी सर्जरी करतायत तर त्याचा फायदा काय होत आहे. फायदा असा प्रकारे होत आहेत की जे भौतिक तुमचे जे रिहॅबिलिटेशन प्रोग्राम आहेत म्हणजे ऑपरेशनच्या नंतरची जे फिजिओथेरपी ते खूप कमी होऊन जात आहेत. म्हणजे डे 1 पासून लक्ष द्या, डे 1 पासून माझे सगळेच पेशंट वॉकर घेऊन संध्याकाळी चालत आहेत. सकाळी जर मी ते पेशंटाची सर्जरी केली संध्याकाळी तो पेशंट स्वतःनीच चालणार आहे. काय बरं असं पॉसिबल असू शकतं की त्यांची हे जे एक्सटेन्सर मिकॅनिझम म्हणजे गुडघ्याला वाकवायचं आणि सरळ करायचं जे मेन मसल्स आहेत त्याला आम्ही म्हणताय क्वाड्रिसेप मसल्स. आता सध्या नवीन पद्धतांनी सबवास्टस नी रिप्लेसमेंटमध्ये आम्ही हे मसल्सला कट करणार नाहीत. भौतिक तुमची स्किन आणि सबक्युटेनियस टिश्यू सेपरेट होत आहे. त्याच्यानंतर हे जे मसल्स आहेत ते फक्त असं स्लाईड होत आहे
आणि जोड प्रत्यारोपणच्या सर्जरी होत आहे. ह्याच्यामुळे पेशंटांचा होणार पेन ते खूप कमी आहेत. पेशंटांना पाहिजे ते रिहॅबिलिटेशन प्रोग्राम ते खूप कमी आहेत. जे कट भौतिक जे घ्यावं लागतं आहे कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये जर तुम्ही बघतायस तर लोक 12-14 सेंटीमीटरच्या एवढा गुडघ्याला कट देत आहेत. सबवास्टस नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये आम्ही हे जे कट आहेत ते भौतिक 9 ते 10 सेंटीमीटरमध्ये संपवून देत आहेत. आता तुम्ही जे सांगितलं की रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी, म्हणजे रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी ते काय आहेत आणि ते आधुनिक काय बरं आहेत. आम्ही सध्या रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी विथ सबवास्टस अप्रोच आमच्या पेशंटला देत आहेत. रोबोटिकमध्ये काय करतायत, रोबोटिक सर्जरी एक मिझनोमर आहेत. काही लोकांना असं वाटतं आहे की रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये रोबोट स्वतः सर्जरी करणार आणि रोबोटच संपूर्णपणे हे गुडघ्याचं जोड प्रत्यारोपण करणार आहेत. नाही, तसं नसते. रोबोटिक नी रिप्लेसमेंटमध्ये रोबोट इज अन असिस्टंट फॉर डुईंग द सर्जरी. म्हणजे आमच्याकडे जे रोबोट आहेत त्याच्यात एक रोबोटिक आर्म असते. ते आर्म जे आहेत ते AI मॉड्युलेटेड रोबोटिक आर्म आहेत. आता हे जे पेशंटला आम्हाला रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी करायची आहेत तो पेशंटला आधीच म्हणजे काय डे बिफोर सर्जरी आम्ही ॲडमिट करतायत. त्याचा एक CT स्कॅन करतायत. CT स्कॅन केल्यापेक्षा आम्हाला त्याची सगळे म्हणजे हिप, नी आणि अँकलचे अलाइनमेंट ऑपरेशनच्या आधीच करतायत. अलाइनमेंट एकदा भेटलं की ते गुडघामध्ये ह्याच्यात जे इम्प्लांटेशन आम्हाला करायचं आहे तो कोणत्या नंबरच्या कोणत्या गुडघामध्ये फिट होणार ते आम्हाला कळणार आहेत. अजून ऑपरेशनच्या नंतर अलाइनमेंट काय द्यायचं आहे ते पण आम्ही ऑपरेशनच्या आधीच प्लॅन करून ठेवत आहे. म्हणजे रोबोटिक नी रिप्लेसमेंट हे एक असं प्रकारे एक रिप्लेसमेंट सर्जरी आहे ज्याचा ऑपरेशनच्या आधीच सर्व माहिती सर्जनकडे भेटत आहेत आणि ऑपरेशनच्या आत जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, काय इम्प्लांटेशन करायचं आहे, काय अलाइनमेंट द्यायचं आहे ते सर्व माहिती तुम्ही डे बिफोर सर्जरी तुम्ही प्लॅन करू शकतायत. खरं तर शस्त्रक्रिया म्हटल्यावरच अनेक रुग्ण घाबरत असतील, डॉक्टर प्रश्नांचा भडीमारच होत असेल. एक शंका उपस्थित केली जात असेल माझ्या मते की शस्त्रक्रियेच्या पुढे काय, म्हणजे मी अगदी सहजपणे चालू शकेन का, फिरू शकेन का. तसाच एक माझ्या मनात प्रश्न आहे डॉक्टर, खरंच या सगळ्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण आधीसारखा मांडी घालून बसू शकतो का? आयुष्य जर आपण विचार करतायत म्हणजे गुडघ्याचं आयुष्य किंवा नी रिप्लेसमेंटचं आयुष्य, तर आता मार्केटमध्ये वेगवेगळे इम्प्लांट असतात. ते वेगवेगळे इम्प्लांटमध्ये वेगवेगळं मटेरियल यूज होत आहेत. जर ह्याच्यामध्ये जर मी तुम्हाला सांगतायत ती ऑप्युलंटमधून इम्प्लांट आहेत त्याचं आयुष्य भौतिक 30 वर्षासाठी चालत आहेत. त्याच्यात म्हणजे आपण लोक म्हणतायत की गोल्डनी रिप्लेसमेंट केलं, ते गोल्ड नसते. ते जे इम्प्लांटेशन जे ते इम्प्लांट आहे त्याचं नाव ऑप्युलंट इम्प्लांट आहे. त्याच्यामध्येची जे मटेरियल्स आहेत त्याची आयु जे आहेत ते भौतिक 30 वर्षापर्यंत चालत आहेत. जर तुम्ही नी रिप्लेसमेंट म्हणजे सगळं स्नायू बरोबर ठेवलं, इम्प्लांटेशन बरोबर ठेवलं, अलाइनमेंट बरोबर केलं आणि खूप चांगले इम्प्लांट जर बरोबर यूज केलं तर तुमच्या जे गुडघ्याच्या आयुष्य जे आहे ते भौतिक 30 किंवा 35 वर्षापासून ते चालू शकत आहेत. अजून तुम्ही विचार केलात की मी ऑपरेशनच्या नंतर मांडी घालून बसू शकताय का नाही. प्रत्येक पेशंटच्या OPDमध्ये हे क्वेश्चन्स खूप कॉमन आहेत. मी माझ्या पेशंटला असं डायरेक्ट विचार करतायत की आता सध्या तुम्ही मांडी घालून बसताय का नाही. जर ते पेशंट म्हणतायत की 5 वर्षाच्या आधी मी घालत होते आणि आता सिन्स 5 इयर्स मी घालू शकत नाही, तर मी तो पेशंटांना म्हणतायत की येस, आता ऑपरेशनच्या नंतर तुम्ही मांडी घालून बसू शकणार आहात. खरं तर आपल्याकडे उपचार घेतलेल्या रुग्णांनी आमच्यापर्यंत त्यांच्या प्रतिक्रिया पोहोचवल्या डॉक्टर, आपण प्रेक्षकांनाही दाखवूया. मुझे घुटनों में कई सालों से दर्द चल रहा था. मला गुडघ्याचा त्रास होता, म्हणजे गुडघ्याची माझी गादी फाटली होती जिसमें मेरा लेग बोन पूरा ब्रेक हो चुका था. सध्या मी 15 वर्षापासून मला गुडघेदुखीचा त्रास होता. माझ्या उजव्या पायाचा मध्ये चालताना जास्त त्रास होत होता और आज मैं पूरा प्रॉपर तरीके से चल पा रहा हूँ. थैंक यू डॉक्टर रौनक सर. म्हणजे त्यांचे मी खूप आभारी आहे की त्यांनी आज माझा 5-6 महिन्याचा जो त्रास होता तो आज त्यांनी माझा कमी केला. तर मी छानपैकी चालते, सगळं घरातलं काम करते, जिने वगैरे चढते. त्या पायाची माझी सर्जरी झाली, त्याचा कसलाही त्रास नाही आता मला. धन्यवाद रौनक सर. तो आई प्रेफर टू डॉक्टर रौनक शाह.
खरं तर खूप समाधानकारक अशी ही प्रतिक्रिया होती. डॉक्टर, आपण आलेलो आहोत या चर्चेच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना काय मोलाचा असा सल्ला द्याल? म्हणजे टेक होम मेसेज वुड बी लाईक दिस की प्रत्येक गुडघाच्या आजारसाठी नी रिप्लेसमेंट सर्जरी इज नॉट दी ओनली सोल्युशन. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे गेडसाठी वेगळे वेगळे ट्रीटमेंट आहेत. साधारण भौतिक ग्रेड 1-2 मध्ये तुम्ही साधारण कसरत केला, दवागोळी औषध केला, वजन कमी केला, नी कॅप टाकला, आईस पॅक केला, त्याच्याने खूप जास्त चांगला फायदा भेटू शकत आहेत. ग्रेड 2-3 मध्ये आहेत, जर फक्त इंजेक्शन घेतला किंवा व्यायाम केला किंवा वजन कमी केला, खूप चांगले फायदे भेटू शकत आहेत. ग्रेड 4 पण झाला आणि अजून तुम्हाला एवढं जास्त त्रास नाही तर नी रिप्लेसमेंट सर्जरी पिकअप करायचं नाहीत. हे फक्त तोच पेशंटसाठी आहेत जे पेशंटला खूपच म्हणजे त्रास होत आहेत, जे पेशंटला चालायला फिरायलामुळे किंवा ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लाईफ जीवनशैलीची जे पद्धती आहेत त्याच्यामध्ये खूप भौतिक त्रास होत आहेत, तो पेशंटला हे ऑप्शन चूज करायचं. खूप खूप आभार डॉक्टर, या सगळ्या मौल्यवान अशा मार्गदर्शनासाठी आणि चर्चेत सहभागी झाल्यासाठी सुद्धा धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर यू ऑल. आणि तुम्हाला पण खूप खूप आभार की मला हे प्लॅटफॉर्म दिल्यासाठी आणि मला इकडे बोलायलासाठी. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.